घोडबंदर मार्ग ठप्प, अपघातामुळे कोंडी. घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्याने आनंदनगर ते काकरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ठाणे घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्याने आनंदनगर ते काकरबावडी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहन चालकांनी मानपाडा, कोळशे, ब्रह्मांड, ढोकाळी मार्गावरून वाहतूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरासाठी वाहन चालकांना 1 ते सव्वा तास लागत आहे. सकाळी 7:30 वाजेपासून सुरू झालेली कोंडी सकाळी 11 नंतरही सुरळीत झाली नव्हती. शाळेच्या बसगाड्या या कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे विद्यार्थी देखील शाळेत वेळेत पोहोचू शकले नाही. घोडबंदर येथून आनंदनगर सिग्नल परिसरातून अति अवजड वाहन वाहतूक करत होते. शुक्रवारी 7:30 वाजताच्या सुमारास हे वाहन अचानक बंद पडले. या वाहनात मोठ्या प्रमाणात लोखंडी वस्तू होत्या. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांसाठी मार्गिका अत्यंत अरुंद झाली आहे. तसेच ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच वाहन बंद पडल्याने दोन्ही मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती. आनंदनगर ते काकरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घोडबंदर भागात अनेक खाजगी आणि सरकारी शाळा, महाविद्यालय आहे. वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या. तसेच घोडबंदरमधून ठाण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा फटका बसला. 2 ते 2.5 तास शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचू शकले नाही. नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. काही चालकांनी मनोरमा नगर, कोळशे, ब्रह्मांड, ढोकाळी मार्गे वाहतूक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या पर्यायी मार्गावरही कोंडीचे चित्र निर्माण झाले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले, परंतु वाहनांचा भार वाढल्याने कोंडी कायम होती.